हे बघा आमची शिवा. चालत येताना जरी अगदी मॉडेलसारखी वाटत असली तरी पण थोड्याच वेळात बाईचे पाय चिखलात मागणार आहेत. माझ्या मागे जो तुम्ही आवाज ऐकत आहात तो आहे शेतीच्या नांगरणीचा मशीनचा. गेले काही दिवस आमच्या इथे पाऊस पडत होता, त्यामुळे आमच्या इथे फोड करत आहेत. तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता, फोड झाली आहे आणि आमच्या इथे भाताची छोटी छोटी रोपं देखील आली आहेत. आणि हे आहेत आमचे नाना. अजूनही बैलजोडीने नांगरणी करतात. आजकाल सगळीकडे मशीन आली आहे, पण नानांनी ही परंपरा अजूनही जपली आहे. चारही बाजूंनी हिरवगार डोंगर, डोंगरावर ढग, नुकतीच रोपं किंचित वर आली आहेत आणि आता फोड केली जाते. हे काम दिसायला साधं तरी त्यामागे खूप अनुभव लागतो. आता काळ बदलतोय, त्यामुळे शेतीही बदलत आहे. एका बाजूला बैलजोडी आहे तर दुसऱ्या बाजूला ही छोटीशी मशीन. कमी वेळात जास्त काम होतं. आता आमच्या इथे पण बऱ्याच लोकांनी आपल्या बैलजोड्या विकल्या आणि ह्या मशीन घेतल्या. पण त्यात पूर्वीसारखी मजा राहिली नाही. पण काम मात्र लवकर होतंय. आणि हे आले आमचे तात्या. तात्यांकडे दुभती गाय आहे. दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी ते त्या गायीचं सगळं करतात. आता ही शिवा भाताच्या रोपांमध्ये काहीतरी शोधते. नेमकं काय शोधते ते तिलाच माहिती नाही. कदाचित खेकडा असेल, कदाचित एखादं छोटंसं रोप किंवा फक्त या सगळ्या हिरवाईचा आनंद घेत असेल. खरं सांगायचं तर कोकणातली शेती फक्त शेती नाही, ती एक अनुभव आहे. चिखल, पाऊस, हिरवाई, बैलजोडी, माणसं सगळंच इतकं नैसर्गिक वाटतं की वेळ कसा जातो हे कळतच नाही. चला आता हा अनुभव तुम्हीही व्हिडिओमधून मनसोक्त एन्जॉय करा आणि सांगा कोकणातील शेतीतील तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं.